नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज GMC। ओके, मग या GMC सोलापूर अंतर्गत जी ग्रुप डी ची परीक्षा आहे, ओके, चतुर्थ श्रेणीची, तर यासाठी अभ्यासक्रम काय लागणार आहे, परीक्षा काय असणार आहे, तर हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आता मित्रांनो बघा, शैक्षणिक अर्हतेचा दर्जा काय, तर SSC उत्तीर्ण आवश्यक आहे। ओके, 10वी उत्तीर्ण। मग या अनुषंगाने पेपर कोण घेणार आहे, TCS पेपर घेणार आहे। तर TCS पेपरचे जेवढे काही पेपर झालेले असतील ते आपल्या स्पर्धा मित्र चॅनलवरती तर टाकतच असतो। आपल्या टेलिग्रामची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मिळेल, तर त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता, म्हणजे जेथे तुम्हाला माहिती मिळेल। ओके, मग या पद्धतीने इन्फॉर्मेशन असणार आहे। त्यानंतर बघा, आता मराठी विषय सर्वात पहिलं मराठीमध्ये काय तर व्याकरण आहे, त्याच्यामध्ये प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, सर्वसामान्य शब्दसंग्रह असेल। शब्दसंग्रहमध्ये सगळं काय आलं, त्याच्यामध्ये म्हणी आले, वाक्प्रचार आले, शब्दसमूहासाठी शब्द असले, ते सर्व याच्यामध्ये आलेले आहेत। ओके, नंतर बघा, उतार्यावरील प्रश्न असेल, पॅसेज असेल, तुम्हाला वाक्यपृथक्करण असेल, त्याचे प्रकार असेल, लेखक व कवीची टोपण नावे आपल्या व्हिडिओ आहे ग्रुपमध्ये, आपल्या यूट्यूबवरती, तर ते बघून घ्या। समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, प्राणी, त्यांचे घरे, असे 25 प्रश्न 50 गुण आले। नंतर आला इंग्रजीचं, इंग्रजीमध्ये ग्रामर आहे। आता ग्रामरमध्ये काय, तर ग्रामरमध्ये मित्रांनो टेन्स आला, मॉडल ऑक्झिलरी आले, क्वेश्चन टॅग आलं, ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस आलं, डिग्री आलं, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आलं। ग्रामरचा पोर्शन असेल तेवढा करून द्यायचा। व्होकॅब्लरी आपल्या चॅनलवरती व्होकॅब्लरीचे खूप सारे व्हिडिओ, ते एकदा करा। सेंटेन्स स्ट्रक्चर ते एक करा, आहे की नाही। इडियम फ्रेजेस, देअर मिनिंग आहे, कंप्रेशन ऑफ पॅसेज असेल, सेंटेन्स अरेंजमेंट, इरर करेक्शन असेल, तर हे करा। ओके, 25 प्रश्न 50 मार्काला असणार आहेत। नंतर सामान्य ज्ञान आणि गणित याच्यामध्ये 25 प्रश्न 50 मार्काला। आता मित्रांनो बघा, सामान्यांसाठी कोणते घटक आहेत, तर चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताची राज्यघटना, भारताचे नागरिकरण म्हणजे नागरिकशास्त्र याच्यामध्ये, ओके, पंचायत राज पण आला याच्यामध्ये, प्रसिद्ध पुस्तके, लेखक, प्रसिद्ध दिवस आणि मूलभूत संगणक। आणि मित्रांनो याच्यामध्ये 25 प्रश्न 50 मार्कला। आता याच्यामध्ये सामान्यांमध्ये गणित घुसलेले आहे। मग असं होऊ शकेल परीक्षेमध्ये, आता त्यांनी तर डायरेक्ट टोटल सांगितले, परंतु असा अंदाज होऊ शकतो की सामान्यांचे 15 प्रश्न येतील, गणिताचे 10, किंवा गणिताचे 15, सामान्यांचे 10, असे टोटल 25। आता गणितामध्ये काय, तर मसावी, लसावी, दशांश, अपूर्णांक, वर्गमूळ, घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळकामेघ, सरळ व्याज, नफा तोटा, वैवारी, वजाबाकी, अपूर्णांक, घातांक, सरासरी, शेकडेवारी, हे सगळं याच्यामध्ये येणार आहे। असं टोटल 25 प्रश्न 50 मार्काला। आणि नंतर आहे बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी। आता बुद्धिमत्ता चाचणीचं एक पुस्तक असेल, जेवढे टॉपिक असतील तेवढे सगळे करा, जसं की क्रमबद्ध मालिका, संख्या सज्जातील अंक शोधणे, समान संदर्भ, परस्पर संबंध, आकृत्या म्हणजे वेन आकृत्या असतील, वेतन आकृत्या, कालमापन असेल, दिनदर्शिका असेल, रांगेवरील प्रश्न असतील, सांकेतिक लिपीचे असतील, विसंगत पद ओळखणे असतील, विधाने, अनुमान असतील, आकृतीची आरशामधील प्रतिमा, हे खूप पॅटर्न चालू आहे, आरशातील प्रतिमा हे फोकस देऊन करा, पाण्यातील प्रतिबिंब हे सुद्धा फोकस देऊन करा, जास्त विचारेल, दिशावंतर असेल, घड्याळ असेल, नातेसंबंध, ब्लड रिलेशन असेल, निरीक्षक, आकलन असेल, असे 25 प्रश्न 50, म्हणजे 4 याच्यामध्ये घटक आहेत। पहिला मराठी, दुसरा ग्रामर आहे, तिसरा सामान्य गणित मिक्स आहे, आणि बुद्धिमत्ता चाचणी, असे 100 प्रश्न 200 मार्काला परीक्षेला असणार आहे। तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।